गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून बाप्पाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होण्याची शक्यता आहे. मात्र या उत्सवादरम्यान आवाजाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी मंचर पोलीस स्टेशनने कडक भूमिका घेतली आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी गणेशोत्सव मंडळांना आणि डीजे व्यावसायिकांना आवाजाची मर्यादा पाळण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे. गणेशोत्सव शांततापूर्ण आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मंचर पोलीस स्टेशन पूर्णपणे सज्ज झाले आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी मंडळांना आणि नागरिकांना रात्री 10:30 वाजल्यानंतर लाऊडस्पीकर बंद ठेवण्याची विनंती केली आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावर्षी मंचर पोलिसांनी डीजे व्यावसायिकांना विशेष लक्ष देण्याचे ठरवले आहे. नुकत्याच झालेल्या एका अनौपचारिक चर्चेतून असे समोर आले आहे की मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या डीजेवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलीस निरीक्षक कंकाळ यांच्या बोलण्यानुसार भविष्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक डीजे जप्त होण्याची शक्यता आहे आणि ते पोलीस स्टेशनमध्ये पडून राहतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कर्ज काढून डीजेचा व्यवसाय करणाऱ्या अनेकांसाठी ही चिंतेची बाब आहे. पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे डीजे व्यावसायिकांनी आता अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. आवाजाची तीव्रता नियंत्रित ठेवून शासनाच्या नियमांचे पालन करणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. पुणे सुपरफास्ट या वृत्तवाहिनीने या अनौपचारिक चर्चेचा संदर्भ देत डीजे मालकांना वेळीच सावध राहण्याचे आवाहन केले आहे. एकंदरीतच यंदाच्या गणेशोत्सवात आवाजाच्या प्रदर्शनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंचर पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. गणेश मंडळांनी आणि डीजे व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून हा उत्सव शांततेत आणि आरोग्यपूर्ण वातावरणात साजरा होऊ शकेल.